आणि सुनबाई कशा वाटल्या चित्रपट? ते तर फारच चांगलं वाटलं. म्हणजे म्हणलं दुसरे आवली. आवली आवली आई तुम्हाला कसा वाटतो चित्रपट आणि स्नेहलताईंनी? लय भारी. सगळ्या खानदानाचा उद्धार केला, सासरचा आणि माहेरचा. आई तुम्हाला कसा वाटला चित्रपट? लेकीचं करा कौतुक. लेकीचं म्हणजे काय, ती कॉलेजमध्ये असताना ती प्रॅक्टिसला वगैरे जायची, रात्री उशीर व्हायचा यायला. मी तिची वाट बघत अशी बघत राहायची ते की कधी येते ही. तर आज त्या डोळ्यांचं पारणं फिटलं असं मला वाटतं. आणि हे खूप मस्त आहे, आपल्या आई वडिलांकडनं सासू सासऱ्यांकडनं कौतुक होणं. डोळे भरलेत पुन्हा एकदा स्नेहलताई. प्रत्येकाने प्रत्येकावर विश्वास ठेवला पाहिजे ना, आहे का नाही? मुलावनी पण मुलीवनी पण विश्वास हे महत्वाचा आहे. कसं वाटतंय ताई आता? सगळ्या जगाचे कॉम्प्लिमेंट्स एका बाजूला आणि घरातला कौतुक एका बाजूला. खूप छान वाटतंय. मी दुसरं काय म्हणणार. काय बाबा? जो जगाचा बाप पंढरपूरमध्ये जो आहे विटेवर उभा, त्याच्या दारामध्ये नोटांच्या सडे पडतात, सडे. आणि एवढं सरांनी आजवर एवढे वेगवेगळे चित्रपट दिग्दर्शित केले, इतकं उत्तम लिखाण केलंय. देऊळ बंद, आता देऊळ बंद 2 सारखे चित्रपट त्यांनी या मराठी सिनेसृष्टीला दिले. आम्ही त्यांना ओळखतो त्यांच्या बिनधास्त स्वभावामुळे किंवा रोखठोक बोलण्यामुळे. आज मला कळलंय हे कुठून आलेलं आहे. आज मी म्हणाले बाबा जरा लेकाला एक छान कॉम्प्लिमेंट, एक छान म्हणतो ना पोचपावती द्या. तर तुम्ही कसं कौतुक कराल लेखा? तो देवाला विसरला ना, तो सगळ्याला विसरला. पण लेकाच्या कामाचं कौतुक करा ना जर. आई बापा आई बापा आमच्याकडे कौतुक एवढे पटकन नाही होत. आणि ते कलाकार आहेत माहितीये ना, का सांग, मुळशी पॅटर्न मधला सगळ्यात फेमस डायलॉग हा त्यांच्या चेहऱ्यावर आहे ना.